तुमच्या घरी कधी काय? माझ्या घरी मी ॲक्च्युली माझ्या मम्मीला म्हणजे समजलं होतं, म्हणजे मी फिरायला वगैरे जायची सॅटर्डे संडे, कॉलेज तर नसायचं. मग मम्मी मला विचारायची की तू कुठे जाते नेहमी. मी म्हणायची की मैत्रिणीकडे जाते, म्हणजे ही माझी मैत्रीण. तर आम्ही भेटायचो वगैरे. तर ती म्हणते सारखं सारखं तुम्ही क्लासमध्ये पण भेटता, मग परत कशाला संडेला भेटत. तेव्हा मम्मीला डाऊट आला होता. म्हणजे मग मी सांगितलं एक दिवशी की आहे असं असं. असं सांगितलं? हो. मग म्हणजे मम्मी विचारत होती की काय आहे का, म्हणजे कोण असेल तर सांग असं. तर मी म्हटलं आता ग्रॅज्युएशन आणि झालं होतं, मग मी सांगितलं मम्मीला. तर मम्मीला मी सांगितलं की मुलगा चांगला आहे, एकदा भेटून बघ त्याला. मग मी ह्याला बोलवलं, मम्मी भेटली ह्याला. ज्या दिवशी घरी बोलवलं काय होती तुमची? आधी तर घाबरलेलो बरं. आधी घाबरलेलो की मारणार बिरणार की काय सगळे मिळून मला. मग नाही तसं काही झालं नाही, भेटलं व्यवस्थित. मग गेलात घरी? गेला? घरी गेलेलो. मग कसं स्वागत झालं घरी यायच्या? नॉर्मल बसलो, खाल्लं, बोलले त्यांच्याशी. त्यांना सांगितलं की तसं टाइमपास नाही आहे, खरं लग्न करणार आहे असं बोललात त्या दिवशी. बरोबर, विश्वासच दिला तुम्ही घरच्यांना. मग तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आमच्या फॅमिलीमध्ये असं लव्ह मॅरेजचं एक हे आहे, परंपरा आहे. म्हणून काय प्रॉब्लेम होत नाही. कशाला एवढं केलं, वेळ घालवला एवढा? 15 मिनिटं गप्पा मारतोय काय? बरं ठीक आहे, बोला. मग तर तेवढा काही नकार नाही आला माझ्या घरून. तुमच्या घरून? आणि तुमच्या घरी? माझ्याच घरी प्रॉब्लेम होता स्टार्टिंगला, कारण शिकत होतो दोघे. त्या दरम्यानच्या काळात समजा त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं असतं ही माझ्या लग्नाची पत्रिका आणि माझं घरच्यांनी लग्न ठरवलंय असं जर सांगितलं असतं? चान्सच नाही. काय केलं असतं तुम्ही? चान्सच नाही, त्यांनी असं केलंच नसतं. पण समजा केलं असतं तर काय केलं असतं? करूच नाही शकत तो. काय डोळ्यांचा धाक आहे. आधीच धमकी देऊन ठेवलेली मला. दिली होती? काय काय काय? भरपूर वेळा बोललेली की माझ्या तिथे लग्न करायचं असं सांगितलं होतं? मी लग्न करणार नाही असं सांगितलं होतं भरपूर वेळा. मस्करी करता. असं काही बोलली नाहीये मी त्याला माझ्याशीच करायचं वगैरे. खरं या मस्करी करतोय असं बोलण्याच्याही पलीकडे जेव्हा फक्त एक पॉज घेतला ना, तेव्हाच मला कळलं की ते मस्करी करतायत. कारण त्या डोळ्यातनं बोलल्या होत्या. डोळ्यातनं बोलणं जाम फेमस होणार आहे तुमचं. पण मला सांगा, मग दोन्ही घरांनी मान्यता दिली, तुमच्या घरून पण मान्यता आली. या गप्पांच्या ओघामध्ये पहिला खेळ कुठला तेही बघूया. घ्या, उचलायची. बघा, वाचा काय? लाकडी ठोक्यांचा मनोरा. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. घ्या. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. $1200. मग 8 दिवस बोलत नव्हता. नंतर काय आलं, मी गोरेगावरून बस पकडून ऑफिसपर्यंत जायचो, कारण की इनॉर्बिट आहेत ना मलाड वेस्टला, तिकडे ऑफिस होती. मग हे गोरेगावरून त्याच बसमध्ये 204 नंबरमधून आम्ही ये जा करायचो. पण मग 8 दिवस बघितलं नाही तुमच्याकडे सेम बसला? बघितलं होतं, पण आता बोलत होतं कसं काय बोलवणार ना. त्यानंतर शेवटी मी बस सोडून रिक्षा केली आणि एक मैत्रिणी पण होती एकत्र. मग हिला पण तिला त्याच म्हणजे पिकअप करून तिला पण बसला. बोलायचं नव्हतं तर रिक्षा बोलत नव्हती, फक्त रिक्षात बसली. माझी मैत्रीण पण होती, आमची एक कॉमन मैत्रीण होती, तिला पण आम्ही घेऊन मग तिच्याबरोबर बसली. मी ह्याच्याबरोबर नाही बसली, कारण नवीन नवीन ह्यांची तर ओळख पण नव्हती ना. नव्हती. माझ्या मैत्रिणीची ओळख होती, मग तिच्याबरोबर बसली. आता तिच्याबरोबर हा होता. मग तेव्हा तुम्ही मालाडपर्यंत बोलला नाहीत? नाही. पण मला सांगा, मग फायनली बोलायला कधी लागला? बोलायला त्याच्यानंतर एकदा मेसेज केलेला. कोणी? काय केलेलं? सॉरी म्हणून मेसेज केलेला. मग मी म्हटलं ठीक आहे म्हणून. 8 दिवसांनी? हो. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसमध्ये बोलत होती. हो. आणि मग काय नाही, असंच चालू होतं काम. मग एकदा मेसेज केलेला रात्री. काय मेसेज आला होता? मी तू मला आवडते वगैरे म्हणून. मी आवडतो का म्हणून. मग तुम्ही काय सांगितलं? हो म्हणून बोलली. रात्री? माहिती नाही, झोपेत केले की करत. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटले कुठे? हो भेटलेलो, मंदिरात भेटलेलो. कुठलं?
मालाडचं. वैष्णोदेवीचं एक मंदिर आहे नवीन झालेलं होतं यावेळी, तेव्हा आम्ही तिकडे तिकडे भेट गेलो. आणि मग तेव्हापासून कधीपर्यंत तुम्ही फिरत होता? 2 वर्ष. 2 वर्षापर्यंत फिरत फिरत. तर माझ्या घरी लगेच 3 महिन्यात तर सांगूनच टाकला, कारण की आमचा एक फोटो होता जे दिवाळीमध्ये फोटो काढलेला. तर मी घरी लगेच सांगितलं होतं 3 महिन्यात. तर घरच्यांनी तर हो म्हटलं, पण इकडे 2 वर्ष लागली हो घरी विचारायला. तुम्ही घरी विचारलं नाही? नाही तुम्ही कधी सांगितलं? सांगितलं म्हणजे बर्थडेच्या दिवशी आलेले ना सगळे ऑफिसमध्ये. तर मी पण यांच्याबरोबर गेलो तेव्हा केक हा घेऊन पण घरी. मग शेवटी मी साडी गिफ्ट दिली होती त्यांना रेड तेव्हा मग आईने मला विचारलेलं की साडी वगैरे गिफ्ट का दिली, तुमचं काय आहे का? मग तेव्हा मग सांगितलं काय? की हो आहे म्हणून, आवडतो वगैरे म्हणून. मग काय रिॲक्शन? तेव्हा भडकलेली आई. शेवटी नाही लाल आवडलं. रंगाचीच साडी दिली होती ना? हो मरून कलरची होती. आता खरा पिक्चर सुरू आहे. हो हो आता की खरं नाही? विचारलं. मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग सगळे समजवत होते मला की नाही, कारण की गुजराती एक तर आहे, बरोबर. पुन्हा मग ॲडजस्ट कशी करणार वगैरे चाललेलं. मग सगळे समजवायला पण आलेलं, माझ्या 2 बहिणी पण आलेल्या घरी की नको करूस वगैरे. तर मी ह्यावरच होती, मला करायचं तर ह्याच्याशीच करायचं. म्हणजे तुम्ही त्यांना असं नाही सांगितलं की नाही करणार म्हणून? घरी तुमच्या बहिणींना सांगितलं नाही? हा. बहिणींना सांगितलं? शेवटी हो हा हो चाललेला. बहिणींना मी सांगितलं करणार तर मी ह्याच्याशीच करणार. हे तुम्ही ठाम होता? ठाम. हो ठामच होती. आणि तुमच्याकडे हे टेन्शन चाललंय, ह्यांच्या घरी हे मी माहिती त्यांना म्हटलेलं, जर तुमच्या फॅमिलीपासून जर नाही आहे मग आपण थोडं समजूया, जर नाही जाऊन मग आपली फ्रेंडशिपपर्यंत जेवढं आहे लिमिट तेवढे आपण ठेवू शकतो. पण शेवटी मग प्रयत्न केला, तू समजव जरा, असं आहे तसं आहे. मग शेवटी यांचा रात्री फोन आला की दादा वहिनी वगैरे संडेला येणार आहेत तुमच्या घरी बघायला वगैरे. म्हणलं, बापरे. ठीक आहे. काय टेन्शन नाही आलं दादानी टेन्शन भेटायला तर बोलवलं? येतं का? दादा बोल वरून पोलीसचे घरचे आहेत. म्हणजे तुमच्या घरी सगळे पोलीस मध्ये? नाही नाही म्हणजे माझे पप्पा वडील पोलीस होते. पोलीसमध्ये होते ना त्यावेळी. अरे बापरे. मग मग शेवटी मला काहीतरी वेगवेगळे ड्रीम्स आलेत की बाबा काय होणार आता. काय काय स्वप्न पडली तेव्हा? मॅटर वगैरे पोलीस स्टेशनला जाणार, हे ते सगळे मॅटर्स वगैरे लक्षात आलेले. टेन्शन त्यावेळी आलेलं टेन्शन तुम्हाला? आलेलं. भरपूर टेन्शन आलं. मग फायनली होकार कसा झाला तुमचा? होकार म्हणजे माझी दादा बहिणी वगैरे गेलेला, आई वगैरे गेलेली. मग त्यांनी घर वगैरे बघितलं, माझ्या घरी माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला, एकदम जसा जॉब भेटणार आहे तसा इंटरव्ह्यू झाला, समोरासमोर दादांच्या समोर वगैरे. तेव्हा तुम्ही गेला नव्हता? नाही मी नाही गेलेली. तुम्ही घरी? हो मी घरी. तर तुम्हाला टेन्शन टेन्शन नव्हतं आलं तेव्हा होतं, घरी हो. की यांच्या घरी ते गेलेत, काय होणार? हा, आणि परत तिथून टेन्शन आलेलं आल्यानंतर ना कसे मला. रिॲक्ट होणार? हो आलेलं टेन्शन. मग आल्यानंतर मी विचारलं ना, मग आई बोलली की बघ तुला जमत असेल तरच कर, काय की तू आता इकडे राहतेस आणि तिथे डायरेक्टली जाणार, पुन्हा गुजराती कल्चर तुला परत येणार की नाही, तिकडचं जेवण वेगळं. त्या मी बाबतीत त्या 2 बोललेली- वर्षामध्ये त्यांनी गुजराती मराठीची ट्रान्सलेशन बुक पण परचेस केली होती. हा. हो शिकायला. आता गुजराती येतं की नाही? हो, येतं ना. परफेक्ट येतं, तुम्ही बोलू शकता. मला यायला पाहिजे. तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही दोघे जरा गुजरातीत न बोला दोघे आता. आता तिने शेवटी गुजरातीमध्येच बोलला ना, इकडे ये गुजरातीमध्ये बोला. અહીં આવો. बरोबर ना? हो ना. आवडेल ना गुजराती? आवडे છે. હા બરાબર. હમણાં બધો ગુજરાતીમાં વાત કરો ના. શું શું વાત વાત કરું? શું વાત પહેલો પિક્ચરનું ઇન્સિડન્સ પહેલો બતાવો. પિક્ચર છે પાર્ટનર પિક્ચર જોયું અમે લોકોએ પાર્ટનર. ગોરેગાંવ હબમાં. पार्टनर. હા પાર્ટનર પાર્ટનર, હા. ગોવિંદા અને સલમાન ખાન. પછી શું થઈ ગયું? પછી અહીંયા પિક્ચર જોયું બધું અમે બંને જણે. પછી અહીંયા પોપકોર્ન વગેરે ખાધા, સમોસા ખાધા. પછી મેં એને ઘરે ડ્રોપ કર્યું. હા. પછી હું ઘરે પહોંચ્યો કે નહીં એની માટે ફોન આવ્યો કે ભાઈ મલાડથી ઘાટકોપર ઘરે પહોંચ્યો કે નહીં. તમે Correct? બોલા હતા? પછી કાંઈ નહીં, હું એને ફોન કર્યો કે પહોંચી ગયા કે નહીં ઘરે બરાબર ઘાટકોપર. હા. તો એને કીધું હા પહોંચી ગઈ. પછી હું ઘરે કીધું નથી કે હું પિક્ચરમાં ગઈ છું કરીને. એટલે ઓફિસमध्ये આપણે ઓફિસમાંથી હાફ ડે પણ ગઈ. तुम्ही કેટલે પિક્ચર બગીતલે? કેટલા પિક્ચર જોયા? હા, કેટલા પિક્ચર જોયા? 25-30 પિક્ચર જોયા હશે. किती? 25-30 પિક્ચર. પણ 25-30 पिक्चर જોયા તબ કિસીને નહીં કોઈએ પાયા? જોઈ નહીં. નહીં જોયા. किसीने नाही जोया? नाही नाही, तुम्ही 25-30 पिक्चर जोया, पण तुम्हाला पिक्चरला गेलेला किसीने नाही जोया? નહીં જોયા. કોઈએ નથી જોયું અમને લોકો. કોયા નથી જોયો. અરે વાહ. કારણ કે અમે એવી રીતે જતા હતા, ગોરેગાંવ એ હાઈવે પર છે, તો હાઈવે પર મોસ્ટલી પબ્લિક બહુ ઓછી વધારે આવે. નહીં. હમણાં ઝી મરાઠીનું ગુજરાતી ચેનલ ચાલू થયું છે. आणि लग्नासाठी प्रपोज केलं होतं, बरोबर आहे? ते कसं केलं होतं एकदा सांगा, दाखवा ना. मला नका सांगू, त्यांना. हम हिंदी में बोलना पड़ेगा हो, ना. मला काय सांगू नका हो, मी नव्हतो तेव्हा पिंपाकडे बसलेलो. वो हमारा अलग अलग जात का है, अलग अलग देश का है. जोर से बोलो.